नमस्कार मंडळी, ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलची टीम माहूरगडावर आलेली असून या ठिकाणी आदिशक्ती आदिमाया माहूरगडावरील कुलस्वामिनी रेणुका मातेचं आपण दर्शन घेणार आहोत। चला तर मग आता आपण माहूरगडावरील कुलस्वामिनी रेणुका मातेचं दर्शन घेऊया आणि प्रथमतः ह्या गडावरच्या पहिल्या पायरीला या ठिकाणी आपण वंदन करूया। अंबा माता की जय, ते आदिशक्ती आदिमाया श्री रेणुका माता की जय। या ठिकाणी दुरून दुरून भक्त आपला नवस फेडण्यासाठी येत असतात। असा हा रमणीय परिसर आणि या ठिकाणी असेच नवस फेडण्यासाठी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। अंबा माता की जय जगदंबा। या गडावर रेणुका मातेच्या मंदिराच्या गडावर आपण ज्यावेळेला पायऱ्या चढतो त्यावेळेला इथे विविध प्रसादाचे आणि पूजेच्या साहित्याचे स्टॉल लागलेले असून दुरून दुरून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। या ठिकाणी आपण जसं अशा गडाच्या पायऱ्या चढतोय तसं भक्तांची वर्दळ आपल्याला या ठिकाणी दिसते। 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेलं आदिशक्ती आदि अंबाबाई माहूर निवासिनी कुलस्वामिनी रेणुका मातेचे शक्तिपीठ आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके। या ठिकाणी खूप दुरून दुरून भक्त आई अंबा मातेचा नवस फेडण्यासाठी येत असतात। उत्तुंग भक्तांची वर्दळ या ठिकाणी आई अंबा मातेच्या पायऱ्या चढताना आपल्याला दिसते आहे। दुरून दुरून खूप भक्तगण या ठिकाणी आपण आई रेणुका मातेच्या मंदिराच्या अगदी जवळ आता आलेले असून एवढे मोठे उंच शिखरावर आपण चढून आल्यानंतर समोरचा असा हा विहंगम दृश्य, पर्वत रांगांनी नटलेला हा संपूर्ण परिसर, या परिसरातील हिरवळ आणि ह्या सगळ्या खुणा या ठिकाणी आई अंबाबाईचं अस्तित्व आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे या ठिकाणी जाणवत आहे। जगदंब 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 जगदंब। प्रसाद सिद्धिरस्तु मनोकामना परिपूर्णमस्तु। नमस्कार मंडळी, ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलची टीम माहूरगडावरील रेणुका माता मंदिराच्या परिसरात आलेली असून आपण या ठिकाणी आता गडावर आलेलो आहोत आणि या गडावर आल्यानंतर आपण आई जगदंबेचा चित्रीकरण जे व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत त्या दृष्टीने या गडावरील आईचं रूप आणि तिचा इतिहास नेमका काय आहे हे विचारण्यासाठी आपण या मंदिराचे ट्रस्टी चंद्रकांत भोपी सर यांच्याशी आता बोलणार आहोत। नमस्कार सर, ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनल तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत। सर मला एक सांगा की आई माहूरगडावरील रेणुका माता मंदिराचा नेमका इतिहास थोडक्यात आमच्या प्रेक्षकांसाठी आपण वर्णन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आदिमाया आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी मूळपीठ म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड। भगवान परशुरामांची माता आणि जमदग्नी ऋषींची पत्नी या ठिकाणी भगवान परशुरामांना दर्शन देण्यासाठी साक्षात भूमीतून वर आली आहे। ओके। या ठिकाणी जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा जो आश्रम होता तो चित्रकूट पर्वतामध्ये। असं पाहिलं तर हे ऋषीमुनी दर 12 वर्षांनी किंवा एखाद्या जागेचा मोह झाला की त्या जागेचा त्याग करून नवीन ठिकाणी आश्रमाची उभारणी करण्यात येते, अशी ही त्या काळची पद्धत होती। त्यांचा आश्रम
चित्रकूट पर्वतामध्ये असताना त्यावेळेस तेथे त्यांच्या आश्रमामध्ये एक कामधेनू नामक गाय होती की जी त्यांना इंद्राने दिली होती. आश्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भगवान इंद्राने त्यांना ती गाय दिली होती. त्या भागाचे जे राजे होते सहस्रार्जुन, यांना असं वाटलं की यांच्याकडे अशी काही गोष्ट आहे की जी सगळ्या गोष्टींची पूर्तता करते. तिचं नामच कामधेनू असं होतं आणि तिला जे मागितलं ते ती द्यायची. राजाला प्रश्न पडला की ही खरंच काय आहे ही गोष्ट, म्हणून मग शोध घेण्यासाठी राजा त्यांच्या आश्रमामध्ये गेला. आश्रमामध्ये गेला असता त्याने आपल्या हेराकरवी सगळं लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं आणि ऋषींना विनंती केली की आम्हाला आमचं सैन्य एवढं आहे, या सैन्याला सगळी भोजनाची आवश्यकता आहे, कृपया आपण व्यवस्था करावी. पूर्वीची ही पद्धत अशी होती की कोणीही जरी घरी आला तरी तो विनमुख परत जात नव्हता. त्याप्रमाणे ऋषींनी सांगितलं राजाला की आपण स्नानशुद्धी करून या, तोपर्यंत मी भोजनाची व्यवस्था करतो. त्यानंतर ज्यावेळेस राजा स्नान वगैरे करून आले सगळे सैन्यासोबत, तर तिथे बघितलं तर सगळ्या संपूर्ण सैन्यासाठी तिथे भोजनाची व्यवस्था या ठिकाणी होती. राजाला निश्चितच वाटलं की निश्चितच ही गोष्ट काहीतरी आहे. हेरांना विचारलं, हेरांनी सांगितलं की यांच्याकडे एक गाय आहे आणि त्या गाईला जे मागाल ते ती देते. तर राजाला असं वाटलं की ही गाय जर आपल्याजवळ असली तर आपणही सुद्धा प्रजेचे सगळे दुःख दूर करू, काय वाटेल ते देऊ. राजाला त्याच्याबद्दल थोडीशी एक असूया निर्माण झालेली की हे आपल्याजवळ असायला पाहिजे, यांच्याजवळ काही कामी नाही. राजांनी ऋषींना मागितलं की ही गाय आपण मला द्यावी, पण ऋषींनी सांगितलं की मला ही इंद्राने दिलेली आहे, त्यामुळे हिच्यावर माझा हक्क नाही, मी देऊ शकत नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण इंद्राकडे मागणी करू शकता. राजाला असं वाटलं की मी या भागाचा राजा असून हे ऋषी मला नाकारतात या गोष्टीसाठी. तर राजाचा थोडासा अहंकार जागृत झाला आणि त्या ठिकाणी राजा थोडासा क्रोधित झाला. त्यांनी सांगितलं राजाने की आपण जर देत नसताल तर मी जबरदस्ती करून ही गाय घेऊन जाईल. राजाने जबरदस्तीपूर्वक गायीला नेण्याचा प्रयत्न केला असता गाय अदृश्य झाली. राजाचा क्रोध जास्तच अनावर झाला आणि त्यांनी सांगितलं की या ऋषींनीच ही गाय अदृश्य केली आहे. त्यामुळे राजा क्रोधित होऊन त्या ठिकाणी युद्ध झालं. जमदग्नी ऋषी त्या युद्धामध्ये गतप्राण झाले आणि त्यानंतर भगवान परशुराम काही वेळानंतर तिथे आले की जे ऋषींचे पुत्र जमदग्नी ऋषींचे, आणि त्यांनी ते सगळं आश्रम उद्ध्वस्त झालेला बघितला, वडील गेलेले बघितले, आईवर पण वार झाले होते, आई म्हणजे रेणुका माता. आणि अशा वेळेस ते क्रोधित होऊन सगळा नरसंहार करत सुटले. देवादिकांना याबद्दल काळजी वाटली की भगवान परशुरामांचा हा अवतारी कार्य जे आहे ते तर बाकी राहिलं आहे आणि हे जर आत्ताच असा नरसंहार करत सुटले तर सगळं नष्ट होऊन जाईल. म्हणून आकाशवाणी झाली आणि त्यांना सांगण्यात आलं की पहिल्यांदा तुझं जे आईवडिलाप्रती कर्तव्य आहे ते तू पूर्ण कर आणि त्यानंतर तुला जे काही योग्य वाटेल ते तू कर. आणि यांना पहिल्यांदा यांचे अग्निसंस्कार कर, जिथे कोरीभूमी आहे तिथे घेऊन जा, तिथे तुला दत्तात्रय ऋषी भेटतील आणि तो अग्निसंस्काराचा सगळा विधी सांगतील. त्याप्रमाणे जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेला घेऊन भगवान परशुराम निघाले. या ठिकाणी आल्यानंतर मागच्या बाजूला, मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे पश्चिमेला मातृतीर्थ म्हणून एक मोठं तीर्थ आहे की जे भगवान परशुरामांनी निर्माण केलेलं आहे. त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीचे अग्निसंस्कार झाले आणि रेणुका माता त्यामध्ये सती गेल्या. रेणुका माता सती गेल्या म्हणजे रेणुका माता ही कोण्या आईच्या पोटी जन्मलेली नव्हत्या, तर त्या अग्निकुंडातून उत्पन्न झालेली ती एक शक्ती होती. रेणुराजा यज्ञ करत असल्यामुळे आणि रेणुराजाच्या घरी वाढल्यामुळे त्यांचं नाव रेणुका असं ठेवलं होतं. तर अग्नीमधून उत्पन्न झालेली शक्ती परत अग्नीमध्ये विलीन झाली. ते स्थान म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड. आणि त्यानंतर भगवान परशुरामांना फार दुःख झालं की आई पण नाही आणि वडील पण नाही. अशा वेळेस ते दुःख करत तिथेच बसले. त्यावेळेस भगवान दत्तात्रयांनी त्यांना सांगितलं की तू माझ्यासोबत चल, फक्त मागे वळून बघू नकोस, मी तुला आईचं दर्शन घडवतो. त्याप्रमाणे ते पूर्व दिशेला, मंदिराच्या पूर्व दिशेला भगवान दत्तात्रयांचा आश्रम आहे, त्याला दत्तशिखर म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी जात असता या मधल्या पर्वतावर आल्यानंतर एक प्रचंड असा मोठा आवाज झाला आणि नकळत परशुरामांनी मागे वळून बघितलं
तर माता भूमीतून वर येत होती, ती मुखा एवढीच आली आणि मागे वळून बघितल्यामुळं पूर्ण रूपामध्ये ती प्रगट होऊ शकली नाही. त्यावेळेसपासून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता या ठिकाणी विराजमान आहे. अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. सर एक सांगा, बघा आपल्या ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलसाठी सरांनी अतिशय विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. मला तर असं वाटेल की आता सर्वांनाच माहूरगडाची नेमकी माहिती काय आहे आणि याचा इतिहास काय हा बऱ्याचपैकी समजला असेल. मी सरांना एक विचारू इच्छितो की सर आतापर्यंत जेही काही भक्त या ठिकाणी येतात त्या भक्तांच्या नवसाला आई पावते का, आणि पावल्यानंतर नेमकं भक्तांचं नवस फेडण्याचं पद्धत काय असते या बाबतीत आमच्या परीक्षा सांगा. मी पहिल्यांदाच सांगितलं की हे 3.5 शक्तिपीठापैकी एक मूळ पीठ आहे. ओके. आणि शक्तिपीठ म्हणल्यानंतर ज्या ठिकाणी आपण जातो तिथे गेल्यानंतरही ताबडतोब क्षणामध्ये शक्ती प्राप्त होते, असं हे प्रचंड ऊर्जा स्थान आहे. या ठिकाणी त्याच्या मातेच्या नुसत्या दर्शनाने अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. अनेक भक्तांचं कुलदैवत माता आहे. त्यांचं कुलदैवत आहे ते लोक वर्षातून एक वेळ तरी किंवा घरी काही मंगल कार्य झाल्यानंतर या ठिकाणी मातेच्या दर्शनाला येत असतात. या ठिकाणी मातेला भोगीपूजा, अभिषेक, नैवेद्य, वडापूर्णाचा नैवेद्य असतो या ठिकाणी. आणि इथला मुख्य प्रसाद म्हणजे तांबूल, की जो देवीच्या मुखामध्ये ठेवून अर्धा तांबूल गुरुजी परत देतात आणि ते आपल्या घरी नेऊन सर्व भक्तांना किंवा घरच्या लोकांना वाटतात. मी आपल्याला सांगितलं की 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणजे माहूर निवासिनी श्री कुलस्वामिनी रेणुका माता आहे. आणि एवढं शक्तिपीठ, या शक्तिपीठातच एवढी शक्ती आहे की आपण नुसत्या दर्शन मात्राने माणसाचं जीवन बदलून जातं. असं आपण आध्यात्मिक क्षेत्राला प्रगती करत असतो, आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो, त्यावेळा अशी क्षेत्र, अशी इतिहासपूर्ण क्षेत्र आणि हिंदू संस्कृतीमध्ये ज्यावेळा आपण हिंदू संस्कृतीचा विचार करतो त्यावेळा अशा आई जगदंबेचं रूप आपण ज्यावेळा न्याहाळतो, निश्चितच मनाला आणि मनाच्या विचारांना शांतता लाभल्याशिवाय राहणार नाही. सरांचे मी खूप मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपल्या ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलसाठी आपल्या वेळात वेळ काढून मुलाखत दिली. मी सरांचे खूप धन्यवाद मानतो आणि सरांना पुन्हा एक आभार मानून सरांची ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगदंब, जय जगदंब.